हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. फ्रेंड्स, आज आपण सर्वांचं फेवरेट असणारं बर्गर घरच्या घरीच कसं बनवायचं हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही बर्गर घरच्या घरी बनवलं तर तुम्ही बर्गर किंगचं बर्गरसुद्धा विसरून जाल, याची गॅरंटी देते मी. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बर्गर बनवण्यासाठी सर्वात आधी तर लागतील आपल्याला हे बर्गरचे बन. हे बेकरीमध्ये आपल्याला अगदी सहज मिळतात. त्यानंतर चीज, बर्गरची ही अमूलचीच तुम्ही बर्गर पॅटी घ्या. याची टेस्ट खूप सुंदर जबरदस्त आहे. त्यानंतर किसानचा हा सॉस, त्यानंतर बटर लागणार आहे आपल्याला, मेयोनीजचा सॉस लागणार आहे. तर आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, हे बर्गरचे जे बन आहेत याला आपल्याला अर्धं अर्धं कापून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थितपणे कापायचं आहे. आणि याला दोन्ही बाजूंनी आपल्याला सगळ्यात आधी याला बटर लावून घ्यायचं आहे. आणि एका साईडला मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर या ज्या पॅटी आहेत या आपण या फ्रोझन पॅटी आहेत, या आपण याच्यामध्ये एक मस्त खरपूस अशा ब्राउनिश रंगावरती या आपण तळून घेणार आहोत. तर साईड बाय साईड मी जे बर्गरचे पाव आहेत त्याला आपण दोन्ही साईडने आपण बटर लावून घेतलेलं आहे. आणि एका साईडला मी बर्गरच्या या पॅटी ज्या आहेत या तळून घेत आहे. अगदी डीप फ्राय सुंदर अशा ब्राऊन कलरच्या या तळून घ्यायच्या आहेत. तर अमूल ब्रँडचे सगळं साहित्य आपण जर वापरलं तर खूप सुंदर याची चव येते. तर बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला बटर लावून घेतलेलं आहे. आणि आपल्या ज्या पॅटी आहेत त्यासुद्धा सुंदर अशा तळून झालेल्या आहेत, ब्राउनिश रंगावरती खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तव्यावरती आपण हे जे बटर लावून घेतलेले पाव आहेत ते दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर आता या पॅटी तळून झालेल्या आहेत, आपण या काढून घेऊयात. तर बघा, आता मी या ठिकाणी 6 बर्गर बनवत आहे आणि एका बर्गरच्या त्या पॅटीच्या पॅकेटमध्ये 6 पॅटीस असतात. तर आता अशा पद्धतीने मी सगळे पावसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. हे लहान मुलं माझी वाट बघत आहेत की हे कधी बर्गर एकदा तयार होणार आहे. तर एका साईडला मी काकडी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर टोमॅटोच्या अशा बारीक बारीक चकत्या करायच्या आहेत. याच्यापेक्षासुद्धा तुम्हाला बारीक जमल्या तर करा. तर अशा पद्धतीने आपण या गोल 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 चकत्या आणि कांदासुद्धा या ठिकाणी कापून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, काकडी आणि हे सगळे सॉस तयार आहे. चीजसुद्धा आपल्याकडे आहे. आता सगळं साहित्य तयार आहे. तर आता आपण हे सॉस आहेत ते 2 बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता बर्गर बनवण्याची प्रोसिजर आपण सुरुवात करूयात. तर बघा, साहित्य आता तुम्हाला समजलंच असेल. तर हे जे आपण भाजून घेतलेले पाव आहेत त्याला एका साईडला आपण हा टोमॅटो सॉस लावलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आपण मेयोनीज लावलेलं आहे. व्यवस्थित असं हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही कुठलाही ठेवू शकता पाव. तर त्यावरती आपण कांद्याच्या चकत्या टाकायच्या आहेत. कांद्याच्या चकत्या घातल्यानंतर टोमॅटोच्या 2 स्लाईस घाला, 2-3 घालू शकता. काकडी पण घालू शकता. आणि त्यानंतर वरती पॅटी ठेवायची आहे. त्याच्यावरती आपल्याला चीज स्लाईस ठेवायची आहे पूर्ण. आणि त्याच्यावरती पण थोडंसं आपण सॅलड ठेवू शकतो. तर टोमॅटो, कांदा, काकडी याच्यावरती ठेवायची आणि पुन्हा वरून हे झाकायचं आहे. दुसरा जो पाव आहे, जो मेयोनीज सॉस लावून ठेवलेला होता, तो आपण झाकला. अशा पद्धतीने सगळे बर्गर जे आहेत ते आपण सगळ्यात आधी तयार करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हे भाजायचं आहे. तर तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये भाजू शकता किंवा तव्यावर सुद्धा. आम्हाला तर काहीच वाटलं नाही, तव्यावर इतकी सुंदर याची चव आलेली आहे. म्हणजे आता आम्ही बाहेर बर्गर भरपूर वेळा खातो, पण हे जेव्हा आम्ही घरच्या घरी बनवलं तेव्हा म्हणजे त्याच्या अगदी 100 पटीनं सुंदर याची टेस्ट होती. आम्हाला तर प्रचंड आवडलं. तुम्ही स्वतः घरी करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि तुम्हाला जर छोटीशी पार्टी वगैरे करायची असेल तर घरच्या घरी तुम्ही बर्गर बनवू शकता आणि तुमच्या फ्रेंड्सच्या आवडतं हे जे आपली डिश आहे ती तुम्ही सर्व करू शकता. तर बघा, या ठिकाणी मी जे सॉस लावलेलं आहे तर हे टोमॅटो केचप आणि मेयोनीज मिक्स करून पण तुम्ही लावू शकता. तर एका साईडला मी तसं लावलेलं आहे मिक्स करून, तर त्याचीसुद्धा चव अगदी अप्रतिम येते. तरी मुद्दाम हे 2-3 प्रकारे मी या ठिकाणी हे बर्गर कसे लावायचे यासाठी हे तुम्हाला दाखवलेलं आहे.
तर फ्रेंड्स, हा होता आजचा आपला बर्गरचा व्हिडिओ. तर नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तर बघा, आता हे बर्गर सर्व तयार आहेत. आता तव्यावरती बटर थोडंसं टाकून आपण सगळे जे बर्गर आहेत ते दोन्ही साईडने व्यवस्थित याला भाजून घेणार आहोत. तर बर्गर हे जे पलटताना अगदी व्यवस्थित पलटायचं आहे, ते हलू शकतं. तर यासाठी ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही भाजून बघा, किंवा नसेल तरी काही हरकत नाही. फक्त असं दोन्ही त्याला पलटताना अगदी व्यवस्थित जपून त्याला पलटायचं आहे आणि दोन्ही साईडने बटर लावून छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपलं बर्गर या ठिकाणी तयार आहे. तर अशा प्रकारे मी सर्वच बर्गर व्यवस्थित असे दोन्ही साईडने छान बटर घालून याला भाजून घेणार आहे. फ्रेंड्स, हे बर्गर बनवण्याच्या आधी मला असं वाटत होतं की काही रेसिपी किंवा काही अशा गोष्टी असतात की ज्या बाहेरच खाण्यात मजा आहे. पण तुम्ही हे बर्गर अशा पद्धतीने घरी करून बघा आणि मी गॅरंटीने सांगते तुम्हाला की हे खूप सुंदर आणि अप्रतिम चवीचे बर्गर बनतात. तुम्हाला नक्की आवडतील. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत किंवा छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.